नमस्कार मित्रांनो. नेपच्यून हा ग्रह अत्यंत चमत्कारी ग्रह आहे. तो माणसाचे जीवन ठप्प करू शकतो. गोष्टी उशिरा घडवतो. लवकर झाल्या तर फटके सुद्धा देतो. कधी कधी गोष्टी घडवतच नाही. स्क्रीनवर तुम्ही पहिली पत्रिका पाहू शकता. चौथ्या स्थानावर नेपच्यून मूल देणारा ग्रह शनी बरोबर आहे. तिथून तो विवाह करणारा ग्रह गुरुवर 7वी नजर टाकत आहे. नेपच्यूनची ज्या ग्रहावर 7वी नजर किंवा ज्या ग्रहाबरोबर नेपच्यून युती करतो त्या ग्रहाची कामे खूप उशिरा किंवा कधी कधी करतच नाही. इथे विवाह 25शीत झाला, पण नेपच्यून इतक्या लवकर विवाह आणि मुलाचा योग दाखवित नाही. या गृहस्थांची पत्नी डिलिव्हरीसाठी माहेरी गेली, ती परत सासरी आलीच नाही. आता ही दुसरी पत्रिका तुम्ही पाहू शकता. नोकरी देणारा ग्रह आणि व्यवसाय व्यापार धंदे दाखवणारा ग्रह, त्या दोघांवर व्यवसाय स्थानी असलेल्या नेपच्यूनची 7वी नजर आहे. ह्या माणसाने 50शी आली तरी ना नोकरी केली ना व्यवसाय. असा नेपच्यून आध्यात्मिक प्रगती दाखवतो. 9व्या घरात असेल तर व्यक्ती नदी, नाले, विहिरी, समुद्र याच्या जवळ राहण्याची शक्यता असते. हर्षल नेपच्यून योग संशोधन, ज्योतिष यात प्रगती दाखवतो. आपण पाहू शकतो की नेपच्यून 60-70 वर्षापूर्वीच्या पत्रिका बनत असतात त्या दिसत नाही, कारण नेपच्यूनचा शोध उशिरा लागला हे असावे. मागे एलिफंटाला बोट बुडाली त्या दिवशी चंद्र कर्क राशीत होता आणि मंगळही कर्क राशीत होता. एखाद्याच्या पत्रिकेत जर कर्क, वृश्चिक किंवा मीन या जलराशीत नेपच्यून 8व्या घरात असेल तर त्या माणसाला कायम पाण्यापासून धोका असतो. अशी पत्रिका असलेला एखादा माणूस त्या दिवशी बोटीत असावा ज्याने आपल्याबरोबर इतरांनाही संकटात टाकले. ज्योतिष विषयी तुम्हाला काही शंका असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता.